ठाणेदारांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज तपासा. पत्रकाराला खोट्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी. कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराला पोलीस उपनिरीक्षकाने खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार दिग्रस पोलीस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी पीडित पत्रकार अजित पाटील महिंद्रे यांनी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांकडे उपनिरीक्षक पंकज दाभाडे यांच्या विरोधात लेखी तक्रार नोंदवली आहे. काय आहे प्रकरण? 24 जुलै रोजी दिग्रस पोलिसांनी अवैध रेतीचा ट्रक पकडल्याची माहिती वृत्तसंकलनासाठी पत्रकार अजित पाटील व अशोक जाधव ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या दालनात गेले होते. माहिती विचारत असतानाच उपनिरीक्षक पंकज दाभाडे यांनी आक्रमक होत पत्रकाराला अपमानास्पद भाषा वापरली व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या घटनेमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आल्याची भावना व्यक्त करत अजित पाटील यांनी दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच घटनेच्या वेळी ठाणेदारांच्या दालनात असलेले सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी तक्रारीत केली आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनाही पाठवण्यात आली आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ.